वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सुरू होऊन 8 दिवस झाले तर जवळपास आता माळशिरसला आलोत। एक 2-3 मुक्कामं पुढे राहिले तर आपल्यासोबत ढवळीकर महाराज आहेत ज्यांची दिंडी क्रमांक 11 माऊलीच्या पाठीमागं दिंडी क्रमांक 11 आहे। काय परंपरा आहे, जवळपास 7 पिढ्यापासून त्यांची वारीची परंपरा आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। महाराज, केव्हापासून परंपरा सुरू झाली तुमची? आमची ज्यावेळेला हैबत बाबांच्या काळामध्ये 1832 साली हा पालखी सोहळा सुरू झाला, त्यावेळेला हे तिघजण मुख्य होते, शितोळे सरकार, हैबत बाबा आरफळकर आणि वास्कर महाराज। हां, वास्कर महाराजांनी भजन कीर्तन करत चालायचं, हैबत बाबांनी गळ्यात पादुका घेऊन वारी करायची आणि शितोळे सरकारांनी माऊलींना जो काय तंबू लागेल, घोडे लागतील, नैवेद्य दररोजचा लागेल, तो नैवेद्य शितोळे सरकारांनी द्यायचा। ही परंपरा आज तागायत सुरू आहे। आणि यामध्येच मानाच्या दिंडीमध्ये रथाच्या मागं 11 नंबर पितळीची काठी आणि जरीचं निशाण असणारी एकमेव दिंडी म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये ढवळीकर दिंडी या नावानं ओळख आहे। आणि आमच्या दिंडीमध्ये पहिल्यापासूनच गुरु शिष्यांचं नातं गोरेकर म्हणून आहेत, पुणे भागातले गोरेकर आणि ढवळीकर दिंडी ही एकत्र पहिल्यापासून आहे। किती वारकरी चालतात दिंडीमध्ये? आता सर्वसाधारण दिंडीमध्ये 5000 लोक चालतात, गोरेकरांची नामची मिळून 5000। माऊलीच्या पाठीमागं जी दिंडी चालते तुमच्या 11 तेव्हा त्याच्यामध्ये किती लोक असतात? त्यामध्ये कमीत कमी आता दिंडीत चालायला 3000 लोक असतात त्यांचे, गोरेकरांचे आमची मिळून असे। हो, आणि आज माळशिरसला या ठिकाणी जागराचा मान आमच्या 11 नंबर दिंडीला आहे। 12 ते 2 जागर असतो इथं माऊलीच्या पालखी तळावर। आणि गेले आमची 5 पिढ्यांच्यापासून म्हणजे माझी 7वी पिढी माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर संध्याकाळी वास्करांचं कीर्तन असो, देहूकरांचं असो, आजरेकरांचं असो, कोणत्याही महाराजांचं कीर्तन असो, माऊलीच्या तळावर त्या माऊलीच्या तळावर कीर्तनाच्या सेवेबरोबर मृदंग वादनाची सेवा आज तागायत आम्ही या ठिकाणी करतोय। 60 वर्ष वय आहे तुमचं, आजही एवढी दिंडीमध्ये माऊली देणार आहेत, माऊलींची कृपा आहे। असं अजूनपर्यंत काही नाही त्रास। अजूनसुद्धा मी प्रस्थानला आत गेल्यानंतर गळ्यात मृदंग घातल्यानंतर आरती झाल्याशिवाय मृदंग ठेवत नाही। आतासुद्धा मध्ये आता दिंडीमध्ये गेलो वाजवायला, गेल्या दर्शन घेऊन पक्वाद वाजवायला देतात। कमीत कमी 3-4 किलोमीटर पक्वाद मी अजून गळ्यातनं काढत नाही। आणि 2-2.5 तास 3 तास कीर्तन सेवा मृदंग वादनाची करतो। आणि सध्या मी तर नाही, काही सुद्धा नाही, मला कुठला त्रास नाही, अजून शुगर नाही, BP नाही, काही नाही, एक सुद्धा गोळी चालू नाही। 1-2 तास पक्वाद वाजवला तरी काही वाचत नाही, काय अडचण नाही। माऊलींची कृपा आहे, अजून निरोगी शरीर आहे। आणि माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत माऊलींची ही मृदंग वादनाची सेवा व्हावी, घडावी आपल्या हातून, एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे। वारी केल्यावर काय पुण्य मिळतं? वारी केल्यानंतर शब्दातीत आनंद मिळतो, तो शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, ज्याला आपण आत्मसमाधान म्हणतो। आनंद वेगळा, समाधान वेगळा। झाले आनंद म्हणत नाही आपण, महाराजांच्या अभंगामध्ये झाले समाधान पायी विसावले। समाधान ही आनंदाची कळस ज्याला म्हणतो, ज्याला उत्कट बिंदू म्हणतो, तो आनंदाचा उत्कट बिंदू म्हणजे समाधान आहे। ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर आताही दिसतं, एवढी वारी करून हो, थकलेलं असतं, काही सुद्धा नाही, काय अडचण नाही। आणि ही सर्व माऊलींचीच कृपा आहे। मी अगदी अतिशय लहानपणापासून आईवडिलांच्या बरोबर आजोबांची सुद्धा कीर्तन वाजवलेले आहेत आणि त्यांच्या कृपेमुळंच आता काय एवढी आपली सेवा घडू शकते। आता किती वारी येतो? आता ही वारी जवळजवळ म्हणजे 100 वारी तर होऊन गेल्या कमीत कमी। म्हणजे सर्व्हिसमुळं आम्ही काय करायचं, जायचं यायचं थांबायचं असं, पण कमीत कमी 100 वाऱ्या तर पूर्ण आत्तापर्यंत झालेल्या आहे। कार्तिक वारीमध्ये भजनाची सुरुवात कशी होती? वारीमध्ये भजनाची सुरुवात आता आपल्या संप्रदायामध्ये तुम्हाला बहुश्रुत आहात तुम्ही, सर्वांना माहीत आहे, वास्कर आणि देहूकर हे 2 फड आहेत, आजरेकरांचा फड आहे। प्रत्येक फडाची परंपरा वेगळी आहे। तसं बारीक विचार केला तर आम्ही वास्करांचे दिंडीवाले, म्हणजे वास्करांचे आम्ही दिंडीवाले। आणि परंतु आमच्या आजोबांनी जेव्हा आमचा फड जनार्दन महाराज ढवळीकर, आज सुद्धा दिंडीला नाव त्यांचं आहे,
दोन्हीकडे जनार्दन महाराज ढवळीकर या नावानं दिंडी आहे. त्यांचा फड आमच्या आजोबांनी आपला वेगळा फड केला आणि आमच्या पद्धतीने पण आमची परंपरा सुधारली. भजन आपलं रामकृष्ण हरीनं चालू होतं. अभंग रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान या अभंगानं चालू होतं. असे दोन्ही परंपराचा समन्वय आमच्या आजोबांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. वास्कर आणि देहूकर दोन्ही. शेवट हरिपाठाने नाही. फडाव कसं आहे, आता फडावचे नियम वेगळे आहेत आणि पालखीबरोबर चालतानाचे नियम वेगळे आहेत. पालखीबरोबर चालतानाचे जे इतर दिंड्यांचे नियम आहेत ते नियम आपल्या दिंडीला आहेत. म्हणजे सकाळी चालत असताना म्हणजे अगदी काकडा आरतीपासून वासुदेव पांगळा वगैरे हे सगळे अभंग होतात, भोपाळी सर्व होतात. आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला मुक्कामाचं ठिकाण येईल त्यावेळेला नामपर अभंग घेऊन, संतपर अभंग घेऊन, मागणीपर अभंग घेऊन मग आणि ज्यावेळेला आरतीचा मग आहे सगळ्याप्रमाणे शेवट होतो. महाराज आता दिवसभर तुम्ही वारीमध्ये दिंडीमध्ये असता तेव्हा 7 ते 9 आता फडावर कीर्तन होतं रोज रात्री. थकवा येत नाही तिथं मृदंग वाजवायला? आता 60 वर्ष वय झाले. नाही, काय सुद्धा थकवा येत नाही, काही नाही. शक्ती देणारं माऊली आहेत, काही सुद्धा नाही. आता सुद्धा तुम्ही बसला भजनाला, सगळेच बसला 2 तास जर तुम्ही भजन करायला बसला तर 2 तास तुमच्याबरोबर मी पकवाज वाजवणार आता सुद्धा. मग ते सांप्रदायिक भजन असू द्या किंवा संगीत भजन असू द्या. मी तबला मृदंग दोन्ही वाजवतो आणि इकडं गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पण दिलेल्या आहे. आणि मी जवळजवळ 35 वर्ष इथं शिक्षक म्हणून नोकरी केली माळशिरसमध्ये हायस्कूलला. इकडे MA BEd आणि इकडे संगीत अलंकार असल्यामुळे मला इथं सर्व्हिसला. वारकरी होण्यासाठी परंपराच लागते का कोणी वारकरी? नाही, तसं जर अतिशय सूक्ष्म विचार केला, महाराजांच्याच भाषेत सांगायचं तुम्हाला म्हणलं, सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या रे अरे लहान थोर या ती भलती नारी नर. म्हणजे उद्धार करण्यासाठी या ठिकाणी कोणीही येऊ शकतं. लहान येतात, थोर येतात, सर्वजण येतात. सर्वांना अधिकार दिला आहे. असं नाही संतांनी अमुक लोकांनी द्यावं, श्रीमंत लोकांनी द्यावं, गरिबांनी येऊ नये असं काय आहे का? आता आपण माऊली पालखी सोहळ्यामध्ये बघितलं सर्व प्रकारचे लोक आहे, सर्व प्रकारचे. तसं काय नाही, सर्वांना अधिकार आहे. भक्ती करण्याची शक्ती परमेश्वरानं सर्वांना दिलेली आहे. प्रत्येकजण आपापल्या परिणती शक्तीचा वापर करून भक्ती करतात आणि सर्वांना तो साधू संतांनी परमेश्वराने संतमध्ये वेगळे करणार. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परमेश्वराने संतांनी तो अधिकार सर्व मनुष्य जीवाला दिलेला आहे. इतर योनीमध्ये आपली भक्ती होत नाही. काही इतर योनींना आवाज आहे नुसता, वाचाशक्ती फक्त मनुष्य योनीलाच आहे. आपण बोलू शकतो, ऐकू शकतो. म्हणून सर्व 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर आपल्याला हा दुर्लभ असा असणारा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. कावळ्याच्या जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा ते प्रमाण तुम्हाला आता सांगत नाही, पण हुशार तुम्ही आहात महाराज. त्याप्रमाणे आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. मग ते मनुष्य देह का दिलेला आहे, कुणी दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला जो जन्म दिलेला आहे देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला हा दिलेला देह आहे. आणि त्या देहाचा उपयोग सर्वांनी भक्ती करण्यासाठी ही शक्ती वापरावी. देवाकडे काय मागाव का? देवाकडे काही मागू नये. कारण का आपल्या परंपरेचा जर विचार केला, तुकाराम महाराजांचा जर अभंग होता, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत आम्ही जाणत असो. म्हणजे तीच परंपरा आहे. देवाकडं काही मागावं लागत नाही. देव आपल्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपल्याला देतात. पण मागितलं की मग आपण ज्या देवाला मागितल्यानंतर आपण केलेली भक्ती सफल होत नाही, निरर्थक होती ती सगळी. ती भक्ती होऊ शकत नाही. कारण का कोणत्या तरी आशेनं अपेक्षेनं आपण जी भक्ती करतो असा अर्थ होतो. मग निरपेक्ष वृत्तीनं केलेली भक्ती ही देवाला ते आवडते. आणि देवाला त्याच्याही पुढचं जर सांगायचं म्हणलं, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला हे आवडतं. देवाला दुसरं तिसरं काय आवडत नाही. 2 हस्तक आणि 3रं मस्तक, साष्टांग हे करी दंडवत. हे देवाला अशाच एका महात्म्यासोबत पुन्हा भेटूया. रामकृष्ण.